मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न तो म्हणजे मुंबई वॉटर टॅक्सी। येत्या सोमवारीच पहिली जी वॉटर मेट्रो आहे किंवा पहिली जी फेरी आहे ती मुंबईच्या बंदरात दाखल होते आहे। काय विजन आहे आणि मुंबईतली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बदलण्यामध्ये हा प्रकल्प कसा गेम चेंजर ठरेल? बघा, आदरणीय देवेंद्र फडणवीसजी जेव्हा महाराष्ट्र ग्रोथ एक्सिलेटर 2035च्या बद्दल आपण विचार करतो तर त्याच्यामध्ये मुंबईसारखी शहरं मध्ये गर्दी कशी कमी व्हावी, लोकांसाठी सुविधा कशी वाढावी, त्याचबरोबर डिकंजेस्ट ज्याला आपण म्हणतो, जोपर्यंत आपण लोकांना प्रवासासाठी पर्यायी मार्ग देत नाही। आज तुम्ही मेट्रोमध्ये बघा किती फरक पडलेला आहे, गर्दी कमी होत गेलेली आहे। पण त्याचबरोबर जेव्हा तुम्ही अन्य देशांकडे पाहता, उदाहरण स्वीडन सारखा देश आहे, तिथे मी स्वतः जाऊन आलेलो आहे, तिथे किनारपट्टी असलेला पूर्ण देश आहे, आयलंड सिटी ज्याला आपण म्हणतो तसा देश आहे तो। आणि त्यांच्यामध्ये मूळ प्रवासी वाहतूक ही जल वाहतूक आहे। आपल्याकडे एवढी मोठी किनारपट्टी आहे पण आतापर्यंत त्याच्याकडे आपण पाहिलंच नाही किंवा प्रयत्न झालेत, नाही झालं असं म्हणत नाही, पण जेवढी क्षमतेने आपण आपली जल वाहतूक सुरू करायला पाहिजे होती ती आतापर्यंत आपण केली नाही। त्याच विषयावर आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी विचार केला, आम्हाला मुंबई वॉटर मेट्रो सारखी संकल्पना आमच्या समोर मांडली। आम्ही कोची वॉटर मेट्रोचे थोडा अभ्यास केला, त्या धर्तीवर आम्ही आमचा DPR तयार केलेला आहे आणि MMR पूर्ण रिजन आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही मुंबई वॉटर मेट्रोच्या माध्यमातून जोडण्याची आमची पूर्ण तयारी आता सुरू आहे। DPR आमच्याकडे आलेला आहे। 2028 पर्यंत आम्ही आमचे पहिले 3 रूट आम्ही चालू करणार आहोत। त्यासाठी लागणारा इन्फ्रास्ट्रक्चर, त्यासाठी लागणारी बोट, सगळ्याची एकंदरीत चर्चा आम्ही देशांबरोबर, अन्य स्वीडन, नॉर्वे सारख्या देशांबरोबर सुरू आहे। पण त्याचबरोबर देवेंद्रजींचा अजून एक आग्रह असा आहे की ह्या ज्या बोटी आम्ही घेतोय ते प्रामुख्याने मेक इन महाराष्ट्र असल्या पाहिजे। आणि म्हणून कॅन्डेलासारखी कंपनीचा उल्लेख तुम्ही करतात, नॉर्वेशी आता हल्लीच आम्ही सामंजस्य करार केलेला आहे, काही गोवाच्या चांगल्या कंपन्या आहेत, महाराष्ट्र कोचीच्या काही कंपन्या आहेत, त्या सगळ्या जणांचा आमचा एवढंच एक आग्रह आहे की तुम्हाला अगर ह्या बोटी आम्हाला द्यायच्या असतील तर त्या मेक इन महाराष्ट्र असल्या पाहिजे। म्हणून प्रत्येक जण येणाऱ्या काळात आपल्याला महाराष्ट्रामध्ये त्याची युनिट टाकण्यासाठी तयार आहे। म्हणजे बोट फॅक्टरी बनवत असताना तुम्ही विचार करा केवढे मोठे रोजगार त्याही निमित्ताने तयार होतील। आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये एकंदरीत वॉटर मेट्रो किंबहुना जल वाहतुकीमध्ये महाराष्ट्र एक अग्रेसर राज्य असेल।